फोन लवकर सुरू व्हायला हवा। हे सरजी कोण आहे कळायलाच पाहिजे। राधा, राधा, आई तुम्ही इथे काय करताय? अगं तू इथे काय करते? सगळे अशी पळत का आलीस? आणि हे 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 सगळं काय आहे? हा कोण आहे? याला काय झालंय? आई आई एक मिनिट, मी सगळं सांगते तुम्हाला, तुम्ही प्लीज शांत व्हा। हे बघा, हे बघा आई, हा मसाला नाहीये, यात अंमली पदार्थ आहे। अगं पण हे सगळं तुला कसं कळलं? आपण अधूनमधून पेस्ट कंट्रोल करतोच आपल्या ऑफिसमध्ये, आणि आजकाल तर उंदीरही दिसायला लागले। तुला सांगितलं ना बिराजदार साहेबांचा माल पोहोचवतोय, ठेव फोन। आणि म्हणून सुमित सरांनी आज ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोलचं काम काढलं। राधा, हे हे सगळं किती भयंकर आहे। हो, मी थांबा, हे सगळं विराजसला कळायलाच हवं, मी त्याला लगेच फोन करते। थांब राधा, हे बघ, या सगळ्यात सुमित भाऊजींचाच हात आहे, हे कसं कळेल आपल्याला? आई हो, हा बघा, हा फोन हा या ड्रायव्हरकडे सापडला, सरजी म्हणून याच्यावर कॉल येत होता, त्यांचाच असणार आहे। अगं पण तो फोन कॉल सुमित भाऊजींचाच आहे हे सिद्ध केल्याशिवाय काहीही अर्थ नाहीये। हे बघ, त्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष पकडून विराजा समोर हे सगळं प्रकरण उघडकीस आण, कळतंय? विराजाचा कॉल। हॅलो हॅलो आई, राधाचा काही फोन वगैरे आला होता का? तुला माहितीये का ती कुठे आहे? तुझ्याशी काही बोलणं झालं का तिचं? नाही, राधा माझ्या सोबतच आहे। तुझ्या सोबत आहे? हो, पण ती तिकडे कशी काय आली? म्हणजे तिकडे काय करते? मी तिची इथे वाट बघतोय, इथे शोधतोय मी तिला, तिचा फोन लागत नाहीये। हे बघ विराज, शांत हो, आम्ही सगळं सांगतो तुला, तू घरी भेट आम्हाला, आम्ही येतो। घरी? हॅलो हॅलो, कुठे होतीस तू? मला काही कळायला मार्ग नाही। तू आणि आई तुझ्या बरोबरच होती का? काय काय विचारतोय मी? तुला केवढे फोन केले, मेसेजेस केले, फोन उचलले नाहीत, मेसेजला रिप्लाय नाही केला। काय चाललंय? काय होता कुठे तुम्ही? आणि आई सोबतच होती का तुझ्या? मला हे काय झालंय? राधा, दाखव आता त्याला। सरप्राईज? आमचा प्लॅन होता तुला सरप्राईज द्यायचा, म्हणजे तू पार्किंग मध्ये जाशील
आणि आम्ही पटकन तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येऊ. पण हवं होतं ते मिळतच नव्हतं आणि म्हणून उशीर झाला. म्हणून तुला तिथे येऊ दिलं नाही. आमची पंचायत झाली असती ना नाहीतर. अगं पण मी तुझ्यासाठीच आहे हे. तिच्यावर नको ना चिडूस. हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही म्हणजे चिडलो नाही. हे म्हणजे कशासाठी निमित्त काय सरप्राईज द्यायचं ते. विराजस, काल तुला खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे माझा विश्वास नाहीये असं वाटलं होतं तुला. म्हणून हे गिफ्ट. आणि आजसाठी सॉरी म्हणून पण. आज तू माझ्यासाठी सगळीकडे उपाशीपोटी फिरत होतास. माझ्यासाठी हे काम फार महत्वाचं होतं आणि हे फक्त तुझ्यामुळे शक्य होतं. म्हणून पण हे एक छोटंसं सरप्राईज. थँक्यू. पुढच्या वेळी काळजीने माझा जीव जाणार नाही असं काहीतरी सरप्राईज दिलं तर कसं बरं वाटेल. खरं सरप्राईज तर तुला आज रात्री मिळेल विराजस. कसं व्यवस्थित लपवून ठेवलेलं आहे. फोन करून सांगायला पाहिजे. हॅलो. हॅलो राधा. हा ते सगळं व्यवस्थित लपून ठेवलंय का मी. पण आहे काय त्यात. आहे काय चंदुशेठ, नीट ऐका. जे आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एकही खोकं उघडू नका. अगदी कुणीही सांगितलं ना तरी. खूप मोठ्या ऑर्डरचा मसाला येतो. आता मला फार काही सांगता येणार नाही, पण प्लीज सांभाळून ठेवा. हो हो मी सांभाळेल. मी सांभाळेल. हा पण तुझा तो भाऊ उपद्व्यापी तो तुझा भाऊ